15 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. मी त्यावेळेला शाळेत होतो. शाळा सुटली की माझा क्लास असायचा. शाळा सकाळची होती 7 ते 12 वाजेपर्यंत आणि क्लास 3 ते 5 वाजेपर्यंत. क्लासमध्ये माझ्या बाजूला एक देखणा सुंदर मुलगा बसायचा. पहिल्या दिवसापासून तो माझ्या बाजूला बसत होता आणि चांगला मित्र पण झाला होता. आपण त्याला ह्या गोष्टीचा राजा म्हणूया. आमच्या क्लासमध्ये आमच्या शाळेशिवाय इतर मुली पण असायचे, पण राजा दुसऱ्या शाळेतला होता. आम्ही क्लासमध्ये एकत्रच बसायचो. एकदम मनमोकळा स्वभावाचा, नेहमी हसणारा चेहरा, एक साईडचा भांग पाडला की दिसायला विनोद खन्नाच होता. घरची परिस्थिती पण चांगली होती. त्यावेळेला सुद्धा आम्हा सर्वांना वडापाव, चॉकलेट घ्यायचीही ऐपत नसायची, पण तो आम्हाला खाऊ घालायचा. आमच्या खिशात त्यावेळेला चुकून माकून एखादे 4 आणे मिळाले तर नशीब. पॉकेट मनी हा प्रकार तेव्हा अस्तित्वातच नव्हता. पहिल्या दिवशी क्लासमध्ये आल्यापासून तो माझा चांगला मित्र झाला. क्लास सुटल्यावर पण आम्ही खूप धमाल करू लागलो. त्यावेळेला त्याच्याकडे सायकल होती. त्यावेळेला सायकल असणे म्हणजे आता कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांकडे मर्सिडीज असण्यासारखे होते. आम्ही डबल सीट बसायचो, अर्थात सायकल तोच चालवायचा. मला घराच्या मागच्या गल्लीत सोडायचा आणि निघून जायचा. आमच्या क्लासमध्ये एक सुंदर मुलगी होती. लांब सडक, पाठीवर रुळणारे केस, गोरीपान काया, अंगाने नाजूक, शिडशिडीत बांध्याची, पाणीदार डोळ्याची, हीच त्या कथेची राणी. हा राजा आणि राणी एकाच शाळेत आणि एकाच वर्गात पण होते. दोघे राहायला पण आजूबाजूच्या सोसायटीमध्ये होते. राजाच्या बिल्डिंगच्या बाजूने पोलीस वसाहत चालू होत होती. तिचे वडील पोलीस खात्यात कामाला होते, चांगल्या वरच्या पोस्टवर होते, त्यामुळे त्यांना जरा बऱ्यापैकी बिल्डिंगमध्ये राहायला मिळाले होते. राजामुळे माझी आणि तिची ओळख झाली. मी, राजा, राणी आणि तिच्या 2 मैत्रिणी असा आमचा चांगला ग्रुप तयार झाला होता. इतर कुणालाही आम्ही ग्रुपमध्ये घेतलेच नाही. क्लास सुरू व्हायच्या आधी आणि सुटल्यानंतर आम्ही क्लासच्या बाहेरच्या कट्ट्यावर बसून गप्पा मारत बसायचो. एक गोष्ट आमच्या नजरेतून सुटत नव्हती, ती म्हणजे राजाचे राणीकडे बघणे आणि राणीचे त्याला प्रतिसाद देणे. त्यावेळचे प्रेम आतासारखे फास्ट फॉरवर्ड नव्हते. त्यावेळेला नजरेवरच सगळी भिस्त असायची. मॅसेजेस पोचवायला एक मित्र किंवा मैत्रीण, नाही तर लायब्ररीची पुस्तके. मोबाईल काय असते हे दूरपर्यंत माहीत नव्हते. घरात एखाद्याच्या घरी MTLचा फोन असायचा आणि पूर्ण चाळीतली भिस्त त्याच नंबरवर असायची. फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे वगैरे गोष्टी अजून समुद्रापारच होत्या. त्यामुळे एखादी मुलगी बरोबर मैत्री करायची असेल तर डेअरिंग करण्याशिवाय पर्याय नसायचा. अन्यथा मुलगी डेअरिंग करून रक्षाबंधनला राखी बांधायला यायची. तर अशा जमान्यात राजा आणि राणीच्या कच्च्या प्रेमाचे अंकुर फुटत होते. गप्पा मारताना हळूच एकमेकाकडे बघून हसणे, डोळ्याच्या खाणाखुणा होणे, गप्पा मारताना दोघांचे एकाच विषयावर एकमत होणे आणि उत्स्फूर्तपणे टाळी देणे. टाळी दिल्यावर राणीने हळूच लाजून मान खाली घालणे, क्लासमध्ये आल्यावर पहिले एकमेकांना शोधणे आणि नेहमीच्या जागेवर दिसले नाही तर दुसऱ्या चेहऱ्यावर चलबिचल होणे. कधी राजा उशिरा आला की राणीने क्लासच्या दरवाजाकडे एकटक बघत राहणे. राजाने आत प्रवेश केला की दोघांची नजरानजर होणे. मग राजा आत येऊन जागेवर बसेपर्यंत राणी त्याच्याकडे पाहत राहायची. एकदा राजा बसला की मग तो राणीकडे पाहायचा. मग राणी खुणेनेच विचारायची, का रे, एवढा उशीर का झाला? मग राजा मान हलवून डोळ्याच्या पापण्यांनी उघडझाप करून सांगायचा, काही नाही ग, असंच. मग क्लास चालू असताना एकमेकाकडे लक्ष नसताना बघणे आणि चुकून माकून नजरानजर झाल्यावर माना खाली घालून हसणे. हे लगेच आम्हाला समजून येऊ लागले होते, पण कोणीच काही बोलला नव्हते. आम्हा सगळ्यांना त्याची जोडी आवडत होती, पण जोपर्यंत त्यांच्या मनातले समजत नव्हते तोपर्यंत आम्हाला पुढाकारही घेता येत नव्हता. तरी आम्ही त्यांना सपोर्ट करायला कधीच सुरुवात केली होती. ग्रुपमध्ये बसलो असताना आम्ही खास करून दोघांच्या एकमेकांच्या बाजूला बसायला जागा द्यायचो. तेव्हा राजा होणाऱ्या ओझरत्या स्पर्शाने राणीची कळी खुलायची आणि तिचे गोरे गाल लाल टमाटरसारखे होऊन जायचे. तर तिचे लाजणे बघून राजाची स्वारी एकदम खुश होऊन जायची. क्लास सुटल्यावर आम्ही सगळे जण राजा राणीच्या घरापर्यंत चालत जायचो.
एक एक मैत्रिणीला सोडत सर्वात शेवटी राणीचे घर यायचे. मुद्दाम काही वेळा मोठा वळसा करून तिच्या बिल्डिंगपर्यंत पोहोचायचो. एकदा का मैत्रिणी गेल्या की राजा आणि राणीच चालायचे. मी राजाची सायकल घेऊन बाजूने चालायचो, जेणेकरून दोघांना एकांत मिळावा. पण एवढे पण बाजूला नाही चालायचो की जेणेकरून इतर कुणाला संशय येईल. चालताना एकमेकाकडे बघणे, गप्पा मारताना ओठापेक्षा डोळ्यांनी जास्त बोलणे हे सारे आम्हाला समजू लागले होते. त्यांना वाटायचे आम्हाला कोणी बघितलेच नाही आणि आम्हीही त्यांना तसे कधीच जाणवू दिले नाही. राणीला घरी सोडल्यावर राजा मला डबल सीट घेऊन माझ्या बिल्डिंगच्या मागच्या गल्लीत सोडायचा आणि मग निघून जायचा. आमच्या नजरेसमोर त्यांचा प्रेमाचा वृक्ष बहरू लागला होता. पण दोघीही एकमेकाला अजूनही मागणी घातली नव्हती. ती एकमेकांच्या निदर्शनासही आणून दिले नव्हते. एके दिवशी आम्ही राणीला तिच्या बिल्डिंगजवळ सोडून माझ्या घरी परतत होतो, तेव्हा राजाने न राहून मला विचारले, "अरे यार, आजकाल मला कसे तरीच होत आहे. राणीला घरी सोडले की जीव कासावीस होऊन जातो रे. रात्री पण तिची खूप आठवण येते. मग तिच्या दिलेल्या नोट्स घेऊन झोपतो तेव्हा कुठे झोप येते. काय होते हे मला समजत नाही. तिला पण असेच होत असेल का रे?" मी म्हटले, "मित्रा, तुला बहुतेक प्रेम झाले. तिच्या मनात काय आहे ते आपण उद्या विचारूयात. आता घरी जा." दुसऱ्या दिवशी तो लवकरच आला, पण त्याला तिला विचारायचा धीरच झाला नाही. मी म्हटले, "राहू दे, जसे चालले आहे तसेच चालू दे." 2-3 महिने असेच उलटून गेले. दोघांनी एकमेकाला काही प्रेमाची कबुली दिली नाही. सर्व काही सारखेच चालले होते, पण बेचैनी वाढत होती. शेवटी राजाने डेअरिंग करायची ठरवली आणि मागणी घालायची ठरवली. खूप विचारांती असे ठरले की तिला एक चिठ्ठी लिहायची आणि क्लास सुटताना तिच्या हातात द्यायची आणि निघून जायचे. तिला विचार करायला वेळ द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी भेटायचे. मोठ्या मुश्किलीने पत्राचा मायना सुचला आणि राजाने पहिले प्रेमपत्र लिहिले. 2 दिवस ती चिठ्ठी घेऊन तसाच फिरत होता. डेअरिंगच होत नव्हती. 4थ्या दिवशी तो क्लासमध्ये लवकरच आला. थोडा टेन्शनमध्ये दिसत होता. मला वाटले की प्रपोज करायचे आहे म्हणून टेन्शनमध्ये आहे. मी विचारले, "काय झाले?" तर म्हणाला, "अरे यार, आज ती शाळेत आलीच नाही रे. खूप दिवस बेकार गेला. तिच्या बिल्डिंगच्या खाली एक चक्कर मारून आलो. गॅलरीमध्ये दिसली पण तिने बघूनसुद्धा न बघितल्यासारखे केले आणि निघून गेली. असं कधीच झाले नाही रे. काय झाले तिला समजले असेल का की मी तिला प्रपोज करणार आहे, म्हणून ती रागावली असेल का?" मी म्हटले, "रिलॅक्स, शांत हो, टेन्शन घेऊ नकोस. ती आता क्लासमध्ये येतेय का बघूया, मग काय ते समजेल." आम्ही तिची वाट बघत क्लासच्या बाहेर उभे राहिलो. थोड्या वेळाने ती आली, पण एकच नजर टाकली आणि निघून गेली. नेहमीसारखे हाय नाही की चेहऱ्यावर हसू नाही. चेहरा खूप लाल झाला होता, डोळे सुजले होते. बहुतेक खूप रडली होती. तशीच न बोलता जाग्यावर जाऊन बसली होती. आम्ही पण जाऊन बसलो. कधी एकदा क्लास संपतो आणि तिच्याशी बोलतोय असे राजाला झाले होते. शेवटी कसाबसा क्लास संपला, पण आमचा ग्रुप तसाच बसून राहिला होता. ती पण तशीच बसली होती. मी त्याच्या हातात चिठ्ठी कोंबली आणि लांब जाऊन बसलो. तिच्या मैत्रिणी पर लांब जाऊन बसल्या. राजा उठला आणि तिच्याजवळ गेला. हातातली चिठ्ठी तिच्या हातात देण्यासाठी तिचा हात हातात पकडला आणि तिच्या हातात चिठ्ठी देण्यासाठी तिची मूठ उघडली, तर तिच्या हातात अगोदरच एक चिठ्ठी होती. तिने खुणेनेच सांगितले की "ही चिठ्ठी तुझ्यासाठीच आहे." राजाने आपली चिठ्ठी तिच्या हातात दिली आणि तिची चिठ्ठी हातात घेतली. थरथरत्या हाताने चिठ्ठी उघडली, भडाभडा वाचली आणि आनंदाने उडीच मारली आणि माझ्याकडे बघून तिच्या चिठ्ठीचे चुंबन घेतले. तिने पण चिठ्ठीत तेच लिहिले होते आणि त्याला प्रेमाची मागणी घातली होती. तो खूप खुश झाला आणि आमचे टेन्शन कमी झाले. काय पण ते प्रेम म्हणावे. दोघांचे खरंच एकमेकावर मनापासून प्रेम होते. दोघांना पण एकाच दिवशी प्रपोज करावासा वाटला. दोघांनी एकमेकांना आवडत होते. आम्ही खूप खुश झालो, पण राणीच्या मनात काही वेगळेच होते. तिने चिठ्ठी वाचली. तिच्या चेहऱ्यावरचे हसू उमटले, डोळ्यात अश्रू आले. तशाच भरल्या डोळ्यांनी
चिठ्ठी दोन्ही हातात घेऊन तिने राजाकडे 2 मिनिटे बघत राहिली. थांबून ठेवलेले अश्रू मोकळे केले आणि जोराने हुंदका फोडला. आम्हाला काय झाले समजलेच नाही. आम्ही तिच्या जवळ गेलो आणि तिला शांत केले आणि विचारले. मोठ्या मुश्किलीने तिने हुंदका आवरला आणि राजाचा हातात हात घेतला आणि म्हणाली, मी ही चिठ्ठी तुला 2 दिवसापूर्वीच लिहिली होती, पण तुला द्यायची हिंमत होत नव्हती. मला पण खूप खूप आवडतोस रे, पण. आणि तिने एक मोठा श्वास घेतला. हमसून रडू लागली. ती 5 सेकंद पण आमच्या काळजाचा ठोका चुकून गेली. ती म्हणाली, माझ्या बाबांची बदलीची ऑर्डर आली आहे. आम्हाला उद्याच ठाणे सोडून कोल्हापूरला जायचंय. तिच्या एका वाक्याने आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आता कुठे प्रेमाला सुरुवात झाली होती आणि जुदाई पण आली. आम्ही कोणी काहीच बोललो नाही. पुढे काही चर्चा करण्यात अर्थच नव्हता. सर्व शांत झाले होते. तसेच क्लासमधून बाहेर पडलो. नेहमीप्रमाणे चालू लागलो. मी सायकल घेतली आणि पुढे चालू लागलो. एक करत सगळ्या मैत्रिणींना सोडले आणि तिच्या बिल्डिंगच्या खाली पोचलो. दोघे काही न बोलता तसेच बघत राहिले. कोणाला काही सुचत नव्हते. मी शेवटी विचारले, उद्या किती वाजता निघणार आहे? ती म्हणाली, सकाळीच 6 वाजता सामान भरायला गाडी येईल आणि 8 वाजेपर्यंत निघून जाऊ. जड अंतकरणाने आम्ही एकमेकांना निरोप घेतला. राजा सायकलवर सोडायला आला. बिल्डिंगच्या मागच्या गल्लीत उतरलो आणि राजाने इतका वेळ थांबवून ठेवलेले मन मोकळे केले. अगदी मनसोक्त रडला. मी फक्त त्याच्या पाठीवर थोपटत राहिलो. दुसरे काय करू शकणार होतो? रडण्याचा भर ओसरल्यावर मी त्याला विचारले की तू जाणार आहेस का सकाळी? तो नाही म्हणाला. मला तिला सोडून जाताना बघवणार नाही. अरे पण ती वाट पाहत राहिली तर? मी म्हणालो. नाही बघणार आणि वाट बघितली तरी समजून जाईल असे म्हणून त्याने खिशातली चिठ्ठी काढली आणि परत वाचत रडत राहिला. पुढचे 4-5 दिवस राजा क्लासला आलाच नाही. मित्राकडे विचारले तर म्हणाला की राजा शाळेत पण नाही आला होता. कदाचित तब्येत बरी नाही. विचार केला, आज संध्याकाळी त्याच्या घरी जाऊन बघूया. क्लास सुटल्यावर त्याच्या घरी गेलो. हा शांतपणे चादर घेऊन गादीवर पडला होता. आईने सांगितले, अरे 2 दिवसापासून तब्येत बरी नाही, काही खातच नाही आहे. डॉक्टरकडे घेऊन गेली तर ते म्हणाले काहीच झाले नाही, पण दिवसभर झोपूनच आहे. मी त्याच्या बेडजवळ गेलो. त्याच्या डोक्यावरची चादर खाली केली. गोरा चेहरा लाल झाला होता. कदाचित घरच्यांची नजर चुकून खूप रडला असावा. उशी पण ओली झाली होती. रडून मी विचारले, काय झाले? काही नाही रे, तुला माहीत आहे ना, राजा म्हणाला. तू गेला होतास का तिला सकाळी निरोप द्यायला? मी विचारले. हो गेलो होतो, पण तिच्या समोर नाही गेलो. झाडामागूनच बघत होतो. ती खूप शोधत होती रे मला. सारखी माझ्या बिल्डिंगकडे बघत होती. तिला वाटले होते की मी येईलच. मला समोर जायची डेअरिंगच झाली नाही. कदाचित गेलो असतो तर मला रडणे थांबवता आले नसते. शेवटी ती गाडीत बसली तेव्हा मी झाडामागून बाहेर आलो आणि गाडीत चालू झाल्यावर तिला हात दाखवला. कारण ती गाडी थांबवू शकत नव्हती हे मला माहीत होते. तिने मला व मी तिला शेवटचे बघितले आणि हात उचलून टाटा केला. तिने पण केला. डोळ्यात पाणी आल्यामुळे तिचा चेहराच बघू शकलो नाही रे. आता ती कधीच भेटणार नाही ह्याचे खूप दुःख वाटते रे. मन नुसतं तुटतंय. छातीत एक असह्य कळ येते. मी तिच्या समोर आलो नाही म्हणून कदाचित रागावली असेल ना रे. सगळा प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून गेला आणि हलकेच डोळ्यात पाणी उभे राहिले. मी चेहरा बाजूला करून पाणी टिपले आणि त्याच्या हातात हात घेऊन म्हणालो, उद्या शाळेत जा, क्लासला यायला सुरुवात कर, जरा बरे वाटेल. राजा मग पुढे 1 आठवडाच क्लासला आला. तिच्या रिकाम्या जागेकडे बघून ढसाढसा रडायचा. तिची खूप आठवण यायची म्हणून त्याने क्लासच सोडून दिला. मला कधी भेटायचा. चेहऱ्यावरचे सर्व तेज निघून गेले होते. हसणे तर विसरल्यातच जमा झाले होते. पुढे त्याच्या वडिलांची पण बदली झाली आणि तो पुण्याला गेला. जाताना भेटून गेला. म्हणाला, पुण्यापासून कोल्हापूर जवळ आहे, कधीतरी जाऊन येईन, बघू नशिबात असेल तर भेट होईल.
त्यानंतर तो कधी भेटलाच नाही. त्याचा काही फोन नंबर माझ्याकडे नाही आणि माझा त्याच्याकडे नाही. राजा आणि राणी दोघेही कधी मला भेटले नाहीत. आता भेटली तरी मला ओळखताही येणार नाहीत. त्यांना मला ओळखता येणार नाही. जर ते दोघे ह्या इंटरनेटच्या जालावर असतील आणि माझा ब्लॉग चुकून वाचतील तर ते बरेच होईल. माझ्याशी संपर्क तरी करतील. मी अजून तिथेच राहतोय. कधी येऊन अवश्य भेटा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.